40 नंतर वजन कमी होत नाही का? डॉक्टरही सांगतात हे 7 सोपे उपाय. तुम्हाला कधी असे वाटले आहे का की पूर्वी जर तुम्ही एक आठवडा थोडे कमी खाल्ले तर तुमचे वजन सहज कमी होत असते, पण आता 40 वर्षांनंतर तीच मेहनत करूनही वजन कमी होत नाही? तुमच्या पोटाभोवती कमरेजवळील चरबी सतत वाढत आहे का, जरी तुम्ही पूर्वीसारखे खात असाल? जर तुमचे उत्तर होय असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण सत्य आहे की 40 नंतर वजन वाढण्यामागे फक्त जास्त खाणे कारणीभूत नसते. शरीरामध्ये अनेक बदल होत असतात ज्याची बहुतेक लोकांना माहितीही नसते. आणि सर्वात मोठी चूक, लोक 20व्या वर्षात वयात जे उपाय करत होते तेच 40 नंतरही करत राहतात. परिणामी मेहनत खूप होते पण परिणाम जवळजवळ शून्य मिळतो. पण चांगली गोष्ट म्हणजे डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञ काही सोपे उपाय सांगतात 40 नंतर वजन कमी करण्यास मदत करू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे 7 सोपे उपाय जाणून घेणार आहोत ज्यांचा अवलंब करून तुम्ही केवळ वजनच कमी करू शकत नाही तर तुमची ऊर्जा, फिटनेस आणि आत्मविश्वास देखील परत मिळवू शकता. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा उपाय सर्वाधिक दुर्लक्षित केला जातो आणि अनेकदा तोच वजन कमी न होण्याचे मुख्य कारण ठरतो. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम समजून घेऊया की 40 नंतर वजन कमी करणे कठीण का होते. 40 वर्षानंतर शरीराचा मेटाबॉलिझम हळूहळू कमी होऊ लागतो. म्हणजेच पूर्वी ज्या प्रमाणात शरीर कॅलरीज खर्च करत होते तेवढ्या आता करत नाही. याशिवाय हार्मोन बदल, कमी शारीरिक हालचाल, वाढलेला ताण, अपुरी झोप हे देखील वजन वाढण्याची मोठी कारणे असतात. अनेक महिला आणि पुरुष असा विचार करून चिंतेत पडतात की ते जास्त खात नाही तरी वजन वाढत आहे. प्रत्यक्षात समस्या फक्त खाण्यात नसून शरीरातील बदलांमध्ये देखील असतो. म्हणूनच आता आपण अशा उपायांबद्दल जाणून घेऊया जे या वयात खरोखर परिणामकारक ठरतात. उपाय क्रमांक 1, सकाळी उठल्यावर शरीर सक्रिय करा. 40 नंतर लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे उठल्यानंतर बराच वेळ निष्क्रिय बसून राहणे. जेव्हा तुम्ही उठता तेव्हा शरीर अनेक तास विश्रांतीच्या अवस्थेत असते. जर तुम्ही सकाळी 10 ते 15 मिनिटे हलका व्यायाम केला तर शरीराला ऊर्जा खर्च करण्याचा संकेत मिळतो. यासाठी जिममध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या गच्चीवर फेरफटका मारू शकता, हलकं स्ट्रेचिंग करू शकता किंवा 10 मिनिटे वेगाने चालू शकता. ही छोटी सवय दिवसभरातील कॅलरीज बर्निंग वाढवण्यास मदत करू शकते. उपाय क्रमांक 2, प्रत्येक जेवणात प्रोटीनचा समावेश करा. अनेक लोक सकाळची सुरुवात फक्त चहा आणि बिस्किटांनीच करतात, पण त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. प्रोटीन हा असा घटक आहे जे पोट जास्त वेळ भरलेले ठेवण्यास मदत करतो, तसेच स्नायू मजबूत ठेवण्यास देखील मदत करतो. 40 नंतर स्नायूंचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागते आणि स्नायू कमी झाले की शरीर कमी कॅलरी खर्च करतो. म्हणून प्रत्येक जेवणात डाळी, पनीर, दूध, दही, अंडी, हरभरा, मूग किंवा सोया यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. उपाय क्रमांक 3, रात्रीचे जेवण हलके ठेवा. अनेक लोक दिवसभर कमी खातात आणि रात्री सर्वाधिक खातात, परंतु 40 नंतर शरीर रात्रीचे अन्न पूर्वीसारखे सहज पचवू शकत नाही. म्हणून झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधी रात्रीचे जेवण घ्या आणि ते हलके ठेवा. यामुळे पचन सुधारते, झोप चांगली लागते आणि वजन कमी होण्यास देखील मदत होते. उपाय क्रमांक 4, ताणतणावाला हलक्यात घेऊ नका. आजच्या जीवनात ताण हा जवळपास प्रत्येकाचा आयुष्याचा भाग बनला आहे. मुलांची काळजी, घरातील जबाबदाऱ्या, नोकरीचा ताण, आर्थिक समस्या, भविष्याची चिंता यामुळे शरीरातील कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन वाढतो. कॉर्टिसॉल दीर्घकाळ वाढलेला राहिला तर पोटाभोवती चरबी साचण्याची शक्यता वाढते. म्हणून वजन कमी करायचे असेल तर मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्यायला पाहिजे. उपाय क्रमांक 5, झोपेला प्राधान्य द्या. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही दररोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? जर उत्तर होय असेल तर हे तुमच्या वाढत्या वजनाचे एक मोठे कारण असू शकतं. पुरेशी झोप न घेतल्यास भूक वाढणारे हार्मोन्स सक्रिय होतात. त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होते, गोड पदार्थ खावेसे वाटतात आणि शरीर थकलेले वाटते. अशा वेळी व्यायाम किंवा चालण्याऐवजी आपण आराम करणे पसंत करतो आणि हळूहळू वजन वाढू लागते. उपाय क्रमांक 6, रोज चालण्याची सवय लावा. अनेकांना वाटते की वजन कमी करण्यासाठी जिम आवश्यक आहे, पण सत्य हे आहे की नियमित चालणे देखील खूप प्रभावी ठरू शकते. जर तुम्ही रोज 30 ते 40 मिनिटे वेगाने चाललात तर
शरीर अतिरिक्त कॅलरी खर्च करू लागते. चालणे हृदयासाठी, सांध्यांसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उपाय क्रमांक 7. लपलेल्या साखरेपासून सावध राहा. वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना लोक मिठाई सोडतात, पण एक मोठी चूक करतात. ते लपलेल्या साखरेकडे दुर्लक्ष करतात. पॅकेटबंद ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक्स, बिस्किटे, फ्लेवर, दही, गोड चहा, एनर्जी ड्रिंक्स यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते. हे पदार्थ पोट भरत नाहीत, पण भरपूर कॅलरीज देतात. म्हणून शक्य तितके नैसर्गिक आणि घरचे अन्न खाण्याचा प्रयत्न करा. आता त्या कारणांबद्दल बोलूया ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात आणि अनेकदा वजन कमी न होण्यामागचं कारण असते. ते म्हणजे हॉर्मोन्स असंतुलन. 40 नंतर शरीरातील अनेक हॉर्मोन्समध्ये बदल होऊ लागतात. विशेषतः महिलांमध्ये हे बदल अधिकच स्पष्ट दिसतात. यामुळे अचानक पोट वाढणे, सतत थकवा जाणवणे, वजन कमी करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून फक्त डाएट आणि व्यायाम पुरेसे नसतात. आपल्या शरीराच्या संकेतांनाही समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. जर बराच वेळ प्रयत्न करूनही वजन कमी होत नसेल तर आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे देखील फायदेशीर ठरू शकते. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओची माहिती तुम्हाला वेळेवर मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तुमचे प्रेम आणि पाठिंबा असाच कायम ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार, काळजी घ्या, बाय.